लढली ते आमचे सगळे शूरवीर सौभाग्यवती रश्मी वहिनी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या बांधवांनो, भगिनींनो आणि सहकारी मित्रांनो, 106 हुतात्मे देऊन आपल्या पूर्वजांनी, आपल्या मराठी बांधवांनी या ठिकाणी मुंबईसह महाराष्ट्र स्थापन केला. मुंबईसह महाराष्ट्र स्थापन झाला, परंतु मुंबई मिळवणारा मराठी माणूस हा महाराष्ट्रामध्ये कुठे आहे, अशा प्रकारची एक चर्चा सुरू झाली किंवा अशा प्रकारचा एक शोध घेण्याचं काम सुरू झालं. आणि त्यावेळेला या महाराष्ट्रातून एक डरकाळी उठली, डरकाळी फुटली. आणि आजचाच तो दिवस 19 जून 1966, त्या दिवशी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी या शिवसेनेला जन्म दिला. आज त्या शिवसेनेला 58 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि त्या निमित्तानं आपण सगळे इथे एकत्रितपणे जमलेलो आहोत. बांधवांनो, भगिनींनो, आपणा सर्वांना आदरणीय उद्धव साहेबांचे विचार ऐकायचे आहेत, परंतु आजच्या दिवशी आपण सर्वांनी काही निर्धार केला पाहिजे, काही निश्चय केला पाहिजे. या ठिकाणाहून काहीतरी भूमिका आणि त्याचबरोबर काही संकल्प सोडून आणि तो सिद्धीस नेण्याचा इथं आपण सर्वांनी संकल्प करूनच इथून गेलं पाहिजे. नुकतीच लोकसभेची निवडणूक झाली. या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिल्लीश्वरांना अशा पद्धतीनं सत्तेचा माज मध चढला होता, अशा पद्धतीनं सत्तेची गुर्मी आणि घमेंड आली होती. त्यांनी सांगितलं होतं की इस बार 400 पार, 400 पार, एक प्रकारे 400 पारचा नारा देऊन संपूर्ण देशामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता की 400 खासदार आमचे निवडून येणार आहेत आणि हे 400 खासदार निवडून येणार असल्यामुळं आमची सत्ता भविष्यात येणार आहे. त्यामुळे जो जो कोणी सत्तेच्या विरोधात बोलेल, जो जो कोणी सत्तेच्या विरोधात जाईल, त्याला शासकीय यंत्रणेचा चौकशीचा ससेमिरा पाठीमागे लावून त्याला आम्ही जेलमध्ये टाकू, अशा प्रकारची इनडायरेक्ट धमकी देण्याचं काम देशाच्या पंतप्रधानांनी केलं होतं.